हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इतकं ऊन लागतंय, म्हणजे उन्हाळा इतका वाढलाय रे देवा, आणि प्रचंड ऊन लागतंय बाहेर. एका कामासाठी बाहेर गेले होते आणि आता जस्ट शॉपवरती आलेले आहे. 1:45 झालेले शॉपवरती आज यायला, आणि आता सांगायचं नाही पुढं कामं कशी करायची. खूप सारं कटिंग करायचं आहे. काही कटिंग काउंटरला तिकडे काल रात्रीचं पडलेलं आहे. काही ड्रेस मी कटिंग करून ठेवलेलं रात्री, सलवार आणि टॉप. पुन्हा एक ब्लाऊज आहे आज द्यायचा आहे, हे कटिंग झालेलं आहे. आणि इथून पुढं सुद्धा खूप कामं आहेत कटिंगची, आणि ती पाहता पाहता आता जस्ट आले शॉपवरती. पाठीमागचा एक फॅन, इथला वरचा एक फॅन लावून बसली आहे वाऱ्याला. केस बीस पूर्ण भिजले होते, म्हणजे नाही का प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे. तर तुम्ही सुद्धा बाहेर जात असाल तर स्वतःची खूप काळजी घ्या. पाणी वारंवार आठवणीने पी. आणि शरीर जे आपलं डिहायड्रेट होते त्याला बरोबर ओलावा मिळण्यासाठी कुठं सब्जाचं बी, कुठं काय कुठे कलिंगड, म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण असलेल्या गोष्टी शरीरामध्ये इनटेक करा, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात ओलावा टिकून राहील, हायड्रेशन राहील आणि शरीर आपलं डिहायड्रेट होणार नाही. सो मी पण आल्याला पहिली पाण्याच्या बॉटलला हात लावलेला आहे. किती पाणी पिवसं झालेलं म्हणून थोडीशी बाहेर गेले होते. आणि आता तिकडून आल्यानंतर असं झालं, सगळी एनर्जीच माझी गायब झाल्यासारखी झाली, थकल्यासारखं झालं. कारण उन्हात फिरून फिरून बराच वेळ झालेली मी गेलेली घरचं उरकून. आणि त्या उन्हाने असं होतं, देवा कधी एवढी जाऊ मी घरी. माझं शॉप मला असं वाटतं बरं आहे, म्हणजे तृप्ती काय आहे या शॉपमध्ये बसून असं माहीत पडतं की फॅनच्या खाली बसून दिवसभर कितीही काम करा काही वाटत नाही. पण थोडं जरी बाहेर गेलं, मी प्रश्न स्वतःलाच विचारते, कधी कधी असा प्रश्न पडतो, हे एवढ्या उन्हात आणायचे जे मोलमजुरी करणारी लोक आहेत, बिचाऱ्यांना किती कष्ट आहे आयुष्यभरासाठी. तर त्यासाठी जेवढी होईल तेवढी एकमेकांना हेल्पसुद्धा करत जा, जेणेकरून आपल्या एखाद्या छोट्याशा मदतीमुळे समोरच्याचं काम जर इझी होत असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला, नाही का. असं म्हटलं चला, बसल्या बसल्या माझ्या मनात आलं की उन्हाळा इतका वाढला आहे. तुमच्याकडे पण उन्हाळा असाच असेल नाही का, पुण्यात जसं आहे तसा ऑफकोर्स असणारच आहे. जास्त असू शकतो पण कमी नसणार आहे. आत्ता हे मार्चमध्येच एवढं ऊन आहे, अजून एप्रिल मे तर यायचं आहे. तर उन्हाळा काय असेल त्यामुळे तर आपली सगळ्यांची 32 गुल होईल असं वाटतंय उन्हाळी. तर स्वतःची काळजी घ्या, कारण सगळ्यांचं करता स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. आणि मग आपले प्रॉब्लेम्स सुरू झाले, आपल्या शरीराच्या तक्रारी सुरू झाल्या, किंवा बाकींच्या त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष होतं आणि ते आपल्यालाच वाईट वाटतं की माझ्या लोकांसाठी करू शकत नाही, माझ्या लोकांसाठी राबू शकत नाही. तर स्वतःला पहिलं ओकेमध्ये ठेवा, फिट ठेवा, आणि मग बाकीचे कामं करत राहा, कारण ती करण्यासाठी तर आयुष्य पडले, होतच राहतील. तर चला आता कामाला सुरुवात करते. गप्पा मारत बसले तर काही गप्पा संपणार नाही आहेत, त्या कामं संपली पाहिजेत. आता कारागिरी येईल, अजून थोडंफार कटिंग करते. काउंटरला काही 4-5 ब्लाऊज आहेत, ती घेते कटिंगला. पुन्हा भेटू, बाय. फॉलो